गुड आफ्टरनून स्टुडंट. आपण सायन्सचा पार्ट 2चा आज थर्ड लेसन बघतोय. लेसन नंबर 8 आहे युजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स. युजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स, उपयुक्त आणि उपजीवी सूक्ष्मजीव. जे आपल्याला उपयुक्त आहेत आणि जे आपल्याला उपयुक्त नाहीत असे मायक्रोब्स. व्हॉट इज मीन बाय मायक्रोब्स? व्हॉट इज मीन बाय मायक्रोब्स? मायक्रोब्स मीन्स काय तर तुमचे मायक्रो ऑर्गॅनिझम, तुमचे सूक्ष्मजीव. युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम लॅक्टोबॅसिलिया, रायझोबियम आणि ईस्ट हे 3 बघणार आहोत. हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये आहे क्लोडोस्टिडियम अँड अदर्स. हे आपण पुढे बघणारच आहोत. त्यामध्ये पहिला पॉईंट आहे कॅन यू रिकॉल? सांगा पाहू. व्हॉट इज मीन बाय मायक्रोब्स? मायक्रोब्स म्हणजे काय? व्हॉट आर देअर कॅरेक्टरिस्टिक्स? आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत? मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे सूक्ष्मजीव जे की आपल्याला दह्यामध्ये, बटर मिल्क, ताकामध्ये, ईस्टमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला जे मायक्रो ऑर्गॅनिझम पाहायला मिळतात ते त्याचे काय आहेत? कॅरेक्टर. हाऊ डिड यू ऑब्झर्व मायक्रोब्स? तुम्ही मायक्रो ऑर्गॅनिझम कुठं ऑब्झर्व करता? मायक्रोस्कोप. You are familiar with the different type of microbes which are all around us but cannot be seen with our eyes. तुमच्या जे आपले सूक्ष्मजीव आहेत हे आपल्याला दिसत नाहीत पण ते आपल्या अवतीभवती मात्र असतात. त्यापैकी इन व्हॉट वे आर दे रिलेटेड टू एव्हरी लाईफ? त्यापैकी कोणकोणते सूक्ष्मजीव आपल्याशी संबंधित असतात तेच बघणार आहोत. युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम, त्यामधला पहिला पॉईंट आहे मायक्रो ऑर्गॅनिझम. त्यामध्ये फर्स्ट आहे लॅक्टोबॅसिलिया. लॅक्टोबॅसिलिया. सिमर अ ड्रॉप ऑफ अ फ्रेश बटर मिल्क ऑन अ ग्लास स्लाइड, स्ट्रेन इट विथ अ मिथिलीन ब्ल्यू अँड पुट अ कवर स्लिप ओव्हर इट. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एक स्लाइड असते, त्या स्लाइडवरती सांगितले सिमिर अ ड्रॉप ऑफ अ फ्रेश बटर मिल्क. ताज्या ताकाचा एक छोटासा थेंब त्या स्लाइडवरती घ्या. त्यावरती स्टेन इट विथ मिथिलीन ब्ल्यू. त्यावरती काय टाकायला लावले त्यांनी? मिथिलीन ब्ल्यू हे इंडिकेटर टाकायला लावले. अँड पुट अ कवर स्लीप ओव्हर इट. आणि त्यावर कवर स्लीप टाका. ऑब्झर्व द सिमियर अंडर द 10x ऑब्जेक्ट ऑफ अ कंपाऊंड मायक्रोस्कोप अँड देन विथ द मोर पॉवरफुल 6x. आता तुमचा जो मायक्रोस्कोप असतो तो 10x आणि 6xचा असतो. मग त्यांनी सांगितले पहिल्यांदा तुम्ही 10xला ऑब्झर्व करा आणि नंतर काय करा? 60xला ते मायक्रो ऑर्गॅनिझम ऑब्झर्व करा. डिड यू नोटीस द ब्ल्यू रॉड शेप्ड ऑर्गॅनिझम मुव्हिंग अराउंड? तुम्हाला त्या स्लाइडवरती काय दिसेल तर रेड कलरचे, निळसर रंगाचे, ब्ल्यू रॉड, निळ्या रंगाचे काडीसारखे असे, त्यामध्ये हे इथे डायग्राममध्ये दाखवत लॅक्टोबॅसिलिया तुम्हाला तिथे सापडेल. दे आर अ लॅक्टोबॅसिलिया, अ काइंड ऑफ अ बॅक्टेरिया. ते काय आहे तर हे लॅक्टोबॅसिलिया या बॅक्टेरियाचं नाव आहे. दे आर अ मायन्यूट अँड रेक्टँग्युलर इन शेप. ते कसं आहे? लहान आहे आणि त्याचा आकार आहे तो आयताकृती आहे. रेक्टँग्युलर म्हणजे हा तुमचा आयता आकृती असं त्याचं काय आहे? शेप आहे. लॅक्टोबॅसिलिया आर ॲन ॲरोबाइक बॅक्टेरिया दॅट इज दे कॅन प्रोड्यूस एनर्जी विदाउट द यूज ऑफ ऑक्सिजन. आणि लॅक्टोबॅसिलिया हा काय? एक जीवाणू आहे, एक बॅक्टेरिया आहे आणि तो प्रोड्यूस एनर्जी विथ अदर यूज ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजन शिवायही तो ऊर्जा निर्मिती करू शकतो. तो अनएरोबाइक आहे त्यामुळे तो काय करतो तर एनर्जी विदाउट यूज ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजनचा वापर न करताही एनर्जी तयार करतो. हाऊ इज अ यंग हार्ट मेड फ्रॉम मिल्क? व्हॉट एक्झॅक्टली हॅपन्स इन दिस प्रोसेस? दुधापासून दही कसे तयार करतात? या प्रक्रियेत नेमके तुम्ही काय करता? आपण काय करतो? दही लावतो, दूध आणतो, दूध गरम करतो, त्याची जी साई निघते त्यापासून आपण दही तयार करतो. तेच कसं करतो बघायचं. द लॅक्टोबॅसिलिया कन्वर्ट लॅक्टोज, द शुगर इन द मिल्क, इनटू लॅक्टिक ॲसिड. दुधामध्ये थोडे तरी काय असते? दूध हे थोडंसं तरी गोड असतं, म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे? शुगर इन द मिल्क, साखर आहे दुधामध्ये, इनटू लॅक्टिक ॲसिड.
lactobacillia convert lactose and the sugar in the milk into lactic acid. लॅक्टोज शुगरचे जे काही बारीक सूक्ष्मजीव आहेत हे लॅक्टिक ॲसिडमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज फर्मेंटेशन. याच प्रोसेसला आपण काय म्हणतो तर फर्मेंटेशन, म्हणजे दुधाचे दही करण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो फर्मेंटेशन. ॲज अ रिझल्ट द pH ऑफ मिल्क डिक्रीज कॉझिंग कॉग्जुलेशन ऑफ मिल्क प्रोटीन. आणि काय होतं ज्यावेळी या मिल्कचं जे तुमचं pH असतो तो काय होतो लेस होतो. pH काय होतो लेस होतो. त्यावेळी त्यामध्ये कोणती प्रोसेस होते कॉग्जुलेशन. म्हणजे तुमचा pH 7ला काय असतो न्यूट्रल असतो. 7पेक्षा कमी झाला तर तो कसा असतो ॲसिडिक असतो. आणि 7पेक्षा जास्त झाला तर तो कसा असतो बेसिक असतो. म्हणजे pH ऑफ मिल्क डिक्रीज कॉझिंग अ कॉग्जुलेशन. डिक्रीज म्हणजे लेस होणे कमी होणे ऑफ मिल्क प्रोटीन. आणि तुमच्या त्या दुधामधले जे प्रोटीन्स आहेत ते काय होतात तर कमी होतात. त्याच प्रोसेसला आपण क्लुथिन कोग्लिनेशन ऑफ मिल्क प्रोटीन्स असं म्हणतो. दस मिल्क प्रोटीन्स आर सेपरेटेड फ्रॉम अदर कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ मिल्क. दिस इज व्हॉट हॅपन्स व्हेन मिल्क चेंजेस इन टू यंगर्ट. त्यामुळे दुधातील जे काही तुमचे प्रोटीन्स आहेत जे काही प्रथिन आहेत ते इतर घटकांपासून काय होतात सेपरेटेड वेगळे होतात. दॅट इज व्हॉट हॅपन्स व्हेन मिल्क चेंजेस इन टू. यालाच दुधाचे काय दह्यामध्ये रूपांतर झाले असे आपण म्हणत असतो. यंगर्ट हॅज अ स्पेसिफिक सोर टेस्ट ड्यू टू लॅक्टिक ॲसिड. आणि या दह्याची ही टेस्ट आहे ती सोर आहे जरा आंबट असते. लॅक्टिक ॲसिड का असते तर लॅक्टोजचं कन्व्हर्जन कशामध्ये झालेलं असतं लॅक्टिक ॲसिडमध्ये. सोर टेस्ट ड्यू टू लॅक्टिक ॲसिड. दे लो pH डिस्ट्रॉयज हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट इन मिल्क. आणि त्याचा जो स्वाद असतो तो कसा आंबट आहे. आणि त्यानंतर त्याचं जे कमी pH काय झालेला असतो कमी झाला आहे. त्यामुळे दुधातील इतर घटकही काय होतात त्या दुधामध्ये त्या दह्यामध्ये प्रेझेंट होत असतात. यूज अवर ब्रेन पॉवर. Why do doctors advise you to have yogurt or buttermilk if you have indigestion or abdominal discomfort? अपचन झाल्यास किंवा पोट बिघडल्यास डॉक्टर दही किंवा ताक घेण्यास का सांगतात? ते थंड असतं. आपलं डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली होण्यासाठी आपण त्याचा वापर करत असतो. समटाइम्स यंगर्ट बिकम्स अ बिटर अँड फ्रोथ्स अप. व्हाय डज दिस हॅपन? कधीतरी दही कडवट किंवा असं फोर्थ म्हणजे वेगळंच लागतं. त्याला तार येते खराब झालेलं असतं. असं का होतं तर ते एकतर व्यवस्थित लागलेलं नसतं त्यामधलं दूध खराब झालेलं असतं. त्यामुळे विच डिफरंट मिल्क प्रोडक्ट्स आर ऑब्टेन्ड ॲट होम बाय फर्मेंटेशन ऑफ द क्रीम फ्रॉम द मिल्क. दुधाच्या साईचे विरजन करून घरी कोणकोणते पदार्थ आपण करू शकतो. आपण पनीर करू शकतो, दही लावतो, ताक करतो. अजून आपण दह्यापासून काय करू शकतो चीज करू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण या मिल्क प्रोडक्टपासून करत असतो. डू यू नो व्हॉट इज मीन बाय अ प्रोबायोटिक? प्रोबायोटिक म्हणजे काय? यंगर्ट अँड अदर फूडस्टफ दॅट आर पॉप्युलर नावडेज. दही व इतर खाद्यपदार्थ म्हणजेच काय युजफुल मायक्रोब्स लाईक लॅक्टोबॅसिलिया आर ॲडेड टू दीज एटेब्लिस. सच एटेब्लिस आर हेल्दी बिकॉज दे किल द हार्मफुल बॅक्टेरिया लाईक क्लॉस्ट्रिडियम इन द एलिमेंटरी कॅनल अँड हेल्प्स टू इम्प्रूव्ह अवर इम्युनिटी. ज्या पदार्थात लॅक्टोबॅनसारखे उपयुक्त सूक्ष्मजीव वापरले जातात किंवा वापरलेले असतात असे खाद्य आपल्या शरीरासाठी आरोग्यदायी म्हणजे चांगले काम करत असतं. पण काही सूक्ष्मजीव आपले जे की कोलिड्रियम सारखे आहेत ते काय करतात घातक असतात आपल्या शरीराला चांगले नसतात. आणि ते एलिमेंटरी कॅनल अँड हेल्प्स इम्युनिटी. आपल्या शरीरामधून ते काय होतात एलिमेंटरी कॅनलमधून आत जात असतात आणि आपली
इम्प्रूव्ह अवर इम्युनिटी, आणि आपली जी इम्युनिटी पॉवर आहे ते वाढवत असतात. युजफुल ऑफ अ लॅक्टोबायसिलियम, युजफुल आपल्याला उपयुक्त असणारे लॅक्टोबायसिलियम. उपयुक्त म्हणजे आपल्याला यूज, आपण त्याचा काय उपयोग करतो. व्हेरियस मिल्क प्रोडक्ट्स लाईक यogurt, बटरमिल्क, घी, चीज, श्रीखंड एक्सेट्रा कॅन बी ऑब्टेन्ड बाय फर्मेंटेशन ऑफ मिल्क. दही, ताक, तूप, चीज, श्रीखंड असे अनेक पदार्थ हे दुधापासून आपण बनवत असतो फर्मेंटेशन करून. लॅक्टोबायसिलिया फर्मेंटेशन इज युजफुल फॉर लार्ज स्केल प्रोडक्शन ऑफ सायडर, कोका, पिकल्स ऑफ व्हेजिटेबल्स. म्हणजे कॅक्टर म्हणजे सफरचंदाचा रस आहे हा. कोको म्हणजे तुम्ही जे कोको कोला वगैरे पिता ते पेय आहे. अँड पिकल्स ऑफ व्हेजिटेबल, भाज्यांची लोणचे इत्यादी पदार्थांच्या मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यासाठी लॅक्टोबायसिलिया फर्मेंटेशनची प्रोसेस केली जाते. लॅक्टोबायसिलिया अँड सम अदर युजफुल मायक्रोब्स टेकन टुगेदर आर युज्ड टू ट्रीट ॲबडॉमिनल डिस्कम्फोर्ट. म्हणजे आपल्या पचनक्रियेत बिघाड झाल्यास आपण लॅक्टोबायसिलिया व इतर सूक्ष्मजीव रोखण्यास आपण या लॅक्टोबायसिलियमचा वापर करतो. लिव्हिंडेड फोडर ऑफर्ड टू डोमेस्टिक कॅटल लाईक काउज अँड बफेलोज इज अ फॉडर फर्मेंटेटेड विथ द हेल्प ऑफ लॅक्टोबायसिलिया. म्हणजे जे जनावरांना आपण आंबवून देत असतो, आंबवून एखादा पदार्थ, गाई म्हशींना दिले जाणारे जे आंबवण म्हणजेच काय तर लॅक्टोबायसिलियाच्या मदतीने आपण देत असतो. लिव्हिंडेड म्हणजे आंबवणे, जे भिजत ठेवणे, त्यानंतर त्यांना ते देणे. द लॅक्टोबायसिलिया फर्मेंटेशन प्रोसेस इज युज्ड टू मेक वाईन अँड सम टाईप्स ऑफ ब्रेड. आणि या लॅक्टोबायसिलियमचा वापर आपण वाईन अँड सम टाईप ऑफ ब्रेड म्हणजे तुमचे जे पाव, काही प्रकारचे जे पाव बनवण्यासाठी आणि वाईन बनवण्यासाठी या लॅक्टोबायसिलियमचा वापर केला जातो. आता त्यातलाच युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम मधला सेकंड पॉईंट आहे रायझोबियम. रायझोबियम म्हणजेच त्यालाच नाव दिलंय सिम्बायोटिक बॅक्टेरिया, म्हणजे सहजीवी बॅक्टेरिया. त्यालाच नाव काय दिले? सहजीवी बॅक्टेरिया. हा आपल्याला रायझोबियम कशामध्ये पाहायला मिळतं? तर तुमच्या ल्युग्युमिनस क्रॉपमध्ये. ल्युग्युमिनस क्रॉपमध्ये म्हणजे ल्युग्युमिनस क्रॉप म्हणजे तुमचे कोणते? जसं की पी आहे, ग्राम आहे, या सगळ्यांमध्ये तुम्हाला रायझोबियम हा बॅक्टेरिया पाहायला मिळतो. हे तुमचं एका प्रकारचं झाड आहे आणि हे त्याचे जे रूट आहेत, या रूटमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं? प्रोटीन तयार होतात आणि हे प्रोटीनच आपल्याला काय करतात? ल्युग्युमिनस क्रॉपमध्ये पाहायला मिळतात. तिथंच प्रेझेंट असतो रायझोबियम. टेक अ platelet of a fenugreek, groundnut or any other bean and sterilize it with a 3 to 5% solution of hydrogen peroxide. तुम्हाला काय सांगितले? फेनुग्रीक, मेथी, शेंगदाणे किंवा एनी बी, कुठलं पण बी घ्या आणि स्टरिलाइज करा. म्हणजे काय करा? कोणत्याही कडधान्याचे रोपटे घेऊन 3 ते 5% सोल्युशन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साईड, हायड्रोजन पेरॉक्साईड या द्रावाने ते काय करा? निर्जंतुक करा, म्हणजे स्वच्छ करून घ्या. आफ्टरवर्ड्स कीप इट इन अ 70% सोल्युशन ऑफ इथिल अल्कोहोल. नंतर 70% इथिल अल्कोहोलच्या द्रवात 4 ते 5 मिनिट्स, 4 ते 5 मिनिटं ते काय करा? ठेवा. क्लीन द रूट्स विथ स्टराईल वॉटर अँड टेक देन सेक्शन्स ऑफ द रूट नोड्यूल्स. आणि काय करा? ते स्वच्छ करून गाठीचे अतिशय पातळ काप, म्हणजे क्लीन द रूट्सचे काय करायचे आहेत आपल्याला? सेक्शन. रूट नोड्यूल्सचे काय करायचे आहेत आपल्याला? छोटे छोटे पार्ट करायचे आहेत. सिलेक्ट गुड सेक्शन अँड प्लेस इट इन अ सोल्युशन ऑफ सॅफ्रॉनिन फॉर 2 to 3 मिनिट्स. ते एक सेक्शन घेतल्यानंतर ते काय करायचं आपल्याला? 2 ते 3 मिनटं सॅफ्रॅनिन या सोल्युशनमध्ये ठेवायचं आहे. Place the stented sections on a glass slide.
जो हा सेक्शन आपण स्ट्रेन केलं त्याला, म्हणजे जे तुम्ही काय स्ट्रेन वापरलं त्यानंतर ते काय करायचं, ग्लास स्लाइडवरती घ्यायचे तुम्ही. कवर इट विथ अ कवर स्लिप अँड ऑब्झर्व इट अंडर द कंपाऊंड मायक्रोस्कोप, आणि तो ऑब्झर्व करायचा आहे कंपाऊंड मायक्रोस्कोपला. द पिंकिश रॉड शेप्ड ऑर्गॅनिझम आर द रायझोबियम बॅक्टेरिया, आणि पिंक कलरमध्ये आपल्याला गुलाबी दांड्याप्रमाणे दिसणारा जो रायझोबियम बॅक्टेरिया आहे तो आपल्याला इथं प्रेझेंट दिसेल. तुम्हाला शेजारी डायग्राम दाखवली. नोट दॅट वी हॅड टू सर्च फॉर द रूट नोड्युल्स ऑफ ल्युग्युमिनियस प्लांट्स टू ऑब्टेन दिस बॅक्टेरिया. मी आत्ता सांगितलं हा बॅक्टेरिया आपल्याला कुठे सापडतं, ल्युग्युमिनियस प्लांट म्हणजे जी कडधान्य आहेत तुमची, या कडधान्यांच्या रूटमध्ये हा रायझोबियम हा बॅक्टेरिया आपल्याला पाहायला मिळतो. आर द रायझोबियम बॅसिलिया युजफुल ऑफ दीज प्लांट्स ऑर हार्मफुल, आणि हा जो रायझोबियम हा बॅक्टेरिया आहे तो आपल्या प्लांट्सला काय आहे, वनस्पतींना उपयोगी होत असेल. डायग्राम दाखवली. हा तुमचा रायझोबियम रूट नोड्युल्स ऑफ सोयाबीन प्लांट, जे सोयाबीनचं प्लांट आहे त्याचं काय आहे, हे रूट नोड्यूल आहे. त्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा दिसते सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजनच्या मागचा भाग आहे तो तुमचा आहे बॅक्टेरिया. बॅक्टेरियानंतर जो बाहेर छत्रीसारखा, त्या छत्रीच्या दांड्यासारखा जो शेप आलाय त्याला आपण म्हणतो इन्फेक्टेड रूट हेअर, म्हणजे रूट आहेत ते. त्याच्यानंतर इन्फेक्शन बाय बॅक्टेरिया, त्या बॅक्टेरियाला इन्फेक्शन झालेलं दाखवलंय. त्यानंतर ग्रोथ ऑफ अ रूट नोड्युल्स, त्या रूट्स नोड्युल्सची ग्रोथ वाढ कशी होती. बॅक्टेरियल म्हणजे त्याचा जो ग्रोथ ऑफ रूट नोड्युल्स आहे तिथला तो बॅक्टेरॉइड हा घटक आहे. त्यानंतर आहे कंडक्टिंग टिश्यू ऑफ नोड्युल्स, गाठींची वहन वृत्ती, म्हणजे त्याची नोड्युल्स आहेत हे वाहक आहेत त्याचे, कंडक्टिंग टिश्यू ऑफ नोड्युल्स. आणि बॅक्टेरियल हे आहे रूट नोड्युल्स ऑफ रायझोबियम, रूट नोड्युल्स ऑफ सोयाबीन प्लांट्स म्हणजेच रायझोबियम. रायझोबियम तुम्हाला कुठे सापडतो, ल्युग्युमिनस क्रॉपच्या रूटमध्ये, म्हणजेच यालाच दुसरं नाव आहे सिम्बायोटिक बॅक्टेरिया. ल्युग्युमिनस क्रॉप म्हणजे तुमचं ग्राम किंवा पी, हे तुमचे वेगवेगळे जे ल्युग्युमिनस कडधान्य जी तुमचे आहेत त्यामध्ये तुम्हाला रायझोबियम बॅक्टेरिया सापडतो. रूल अँड इम्पॉर्टन्स ऑफ रायझोबियम, काय त्याचा रूल आहे, काय त्याचा उपाय आहे. Rhizobia living in a root nodule supply nitrates and amino acid to that the plant, and in exchange get energy in the form of carbohydrates. म्हणजे हे जे मुळं आहेत, मुळांवरील गाठीत राहणारे जे रायझोबियम आहेत ते या झाडाला नायट्रेट्स मिळवून देतात. नायट्रेट्स अँड अमिनो ॲसिड हे आम्ल पुरवत असतात. अँड एक्सचेंज गेट एनर्जी इन द फॉर्म ऑफ कार्बोहायड्रेट्स, आणि त्या बदलात रोपट्याकडून कर्बोदकाच्या रूपात ते काय करत असतात, रूट कार्बोहायड्रेट्स ऊर्जा मिळवत असतात. सच अ म्युच्युअली बेनिफिशियल रिलेशनशिप इज कॉल्ड ॲज अ सिम्बायोसिस, आणि अशा प्रकारे परस्परांना फायद्याचे ठरणारे म्हणजे एकमेकांना मदत करणाऱ्यालाच आपण काय म्हणतो, सिम्बायोसिस. सिम्बायोसिस म्हणजे सहजीवन. सिम्बायोसिस म्हणजे काय, सहजीवन. जे की तुमचे रूट नोड्युल्स आहेत त्याला सप्लाय काय होतं, नायट्रेट्स आणि अमिनो ॲसिड्स, हेच एक्सचेंज करून गेट एनर्जी इन कार्बोहायड्रेट्स, आणि ते कार्बोहायड्रेट्स म्हणजे आपल्याला मिळवून देतात. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ सिम्बायोसिस, यालाच आपण सहजीवन म्हणतो. Rhizobia produce nitrogenous compound from atmospheric nitrogen. However, for the process of nitrogen fixation, मग रायझोबिया काय झालाय, हवेमध्ये ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन, हवेतील नायट्रोजन पासून नायट्रोजनची संयुक्ती झाली. ओके, या नायट्रोजनचं ॲटमॉस्फेरिक पासून नायट्रोजिनियस कंपाऊंड तयार झालं. However, for this process of nitrogen fixation, पण या नायट्रोजन स्थिरीकरणासाठी त्यांना काय करावं लागलं, नायट्रोजन फिक्स करायला लागला. दे नीड ल्युग्युमिनियस प्लांट, कुठे फिक्स करावा लागला, ल्युग्युमिनियस म्हणजे कडधान्यांच्या झाडामध्ये, लाईक बीन, स्वीट पी, सोयाबीन, एट्रेस्ट्रा.
म्हणजे तुमचं वाटाणा असेल, सोयाबीन आहे, घेवडा, या कडधान्यांमध्ये तो काय करावा लागला, नायट्रोजन फिक्स करा. ॲज अ होस्ट बीन अँड पल्सेस आर रिच इन प्रोटीन ड्यू टू द नायट्रोजिनियस क्रॉप मेड अवेलेबल बाय रायझोबिया. आणि जे तुमचे वनस्पतीचे जे यजमान, होस्ट म्हणजे काय, यजमान, जे येणारे घटक आहेत, याचा आपण काय करू लागलो, उपयोग करू लागलो. कशामध्ये, डाळी आणि कडधान्यांमध्ये या नायट्रोजन कंपाऊंडचा आपण काय करू लागलो, वापर करू लागलो. लक्षात ठेवा, याचा रूल काय आहे. पहिला आहे रायझोबिया लिव्हिंग रूट नोड्यूल सप्लाय नायट्रेट्स अँड अॅमिनो ॲसिड टू प्लांट आणि एक्सचेंज गेट एनर्जी फ्रॉम कार्बोहायड्रेट. हे 3 त्या रूटपासून झाडाला मदत करतात, पण झाडापासून ते काय घेतात, कार्बोहायड्रेट घेतात. या प्रोसेसला आपण काय म्हणतो, सिम्बायोसिस. आणि सेकंड आहे रायबोझोम प्रोड्यूस काय करतो, नायट्रोजिनियस कंपाऊंड प्रोड्यूस करतो, पण कशामध्ये, हवेमधल्या नायट्रोजनपासून. थर्ड आहे, हीच प्रोसेस कशामध्ये होते, तर नायट्रोजन फिक्सेशन, म्हणजे एक प्रकारचा नायट्रोजन एका लिग्युमिनियस क्रॉपला काय झालाय, फिक्स झालाय. त्यामध्ये होस्ट बनून कोण आलंय, बीन्स अँड पल्सेस, म्हणजे आपल्याला प्रोटीन, प्रथिने मिळतात. कशापासून मिळतात, तर रायझोबियापासून. म्हणजे आजचा आपण 2 कंपाऊंड बघितले, युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम बघितले. त्यामध्ये फर्स्ट बघितला लॅक्टोबॅसिलिया, सेकंड बघितला सिम्बायोटिक बॅक्टेरिया म्हणजेच रायझोबियम. यामध्ये तुम्ही युजेस ऑफ लॅक्टोबॅसिलिया, युजेस ऑफ रायझोबियम आणि दोन्हीचा डायग्राम काढणार आहात. व्हॉट इज मीन बाय फर्मंटेशन, व्हॉट इज मीन बाय सिम्बायोसिस, या 2 डेफिनेशन लिहिणार आहात आणि युजेस लिहिणार आहात. आणि आजच्याच तासाला तुम्ही मला हे होमवर्क करून पाठवणार आहात. मागच्या 2ही लेसनचे तुम्ही एक्सरसाइज तुमचे कंप्लीट झालेले असतील. आता राहिलेला जो पॉईंट आहे तिसरा, तो आपण पुढचा आहे ते आपण उद्याच्या तासाला बघूया. थँक्यू.